तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. नॅनो रोबोट कॅन्सर बरा करू शकतो, होय. एका शास्त्रज्ञानं हा दावा केलेला आहे. या दाव्यामुळे जगभरातील लाखो कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे. नक्की हा रोबोट कसं काम करतो, कॅन्सर रुग्णांवर कशा पद्धतीनं उपचार होऊ शकतो, पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. नॅनो रोबोट करणार कॅन्सरचा खात्मा. कॅन्सर रुग्णांना दिलासा देणार नॅनो रोबोट. नॅनो रोबोट कॅन्सर पेशींचा करणार नाश. नॅनो रोबोटमुळे आता कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळणार आहे. एका शास्त्रज्ञानं हा रोबोट तयार केला असून कॅन्सरच्या पेशींचा नाश करतो असा दावा करण्यात आलाय. जगभरात अनेक कॅन्सरचे रुग्ण आहेत. कॅन्सरमुळे अनेकांचा मृत्यू देखील झालाय. त्यामुळे नॅनो रोबोमुळे कॅन्सर रुग्णांचा जीव वाचवण्यात मदत होणार आहे. स्वीडिश शास्त्रज्ञांनी हा नॅनो रोबोट तयार केलाय. त्यामुळे कॅन्सरवरील रुग्णांना संजीवनी मिळणार आहे. सध्या या रोबोटद्वारे स्तनाचा कॅन्सर असलेल्या उंदरांवर चाचणी करण्यात आली आहे. नॅनो रोबोटमुळे उंदरांमध्ये ट्यूमरच्या वाढीमध्ये 70% घट झाली असल्याचा दावा करण्यात आलाय. आता माणसावर चाचणी घेण्यापूर्वी त्याचे दुष्परिणाम काय आहेत याची देखील चाचपणी केली जाणार आहे. उंदरांमध्ये एक नॅनो रोबोट नावाचं इंजेक्शन दिलं आणि त्या जे उंदर होते त्यांना ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा कर्करोग होता. तर त्याने हे नॅनो रोबोट इंजेक्ट केल्यानंतर हे बघितलं की जे कॅन्सरच्या पेशीला मारा करून जर ते कॅन्सर पेशी कमी करत असेल तर नक्कीच या टेक्नॉलॉजीचा कॅन्सरच्या रुग्णांना फायदा होईल. तर असं त्याने संशोधनामध्ये बघितलं आहे की जे स्तनाचा कर्करोग आहे ते जवळपास 70% या उंदरांमध्ये कमी झाले. नॅनो रोबोट कॅन्सरच्या पेशींवर काय काम करतो यावर एक नजर टाकूया. स्वीडिश शास्त्रज्ञांनी नॅनो रोबोट तयार केलाय. कॅन्सरच्या पेशींचा नाश करतो असा दावा करण्यात आलाय. थ्रोम्बिन नावाचं एन्झाईम जे रक्त गोठवतं. थ्रोम्बिन रक्तवाहिन्यांच्या आत असलेल्या रक्ताला ट्यूमरपर्यंत पोहोचण्यापासून थांबवतं. ट्यूमरमध्ये मिनी हार्ट अटॅक येतो, त्यामुळे ट्यूमरच्या पेशी मरतात. हे तंत्रज्ञान कॅन्सरवरील उपचारांवर देखील वापरलं जाऊ शकतं, कारण ट्यूमरला उत्तेजन देणाऱ्या सर्व नसा जवळजवळ सारख्याच असतात. त्यामुळे सध्या याचा प्रयोग उंदरांवर करण्यात आलाय. माणसावर चाचणी घेण्यापूर्वी त्याचे दुष्परिणाम काय आहेत याची देखील चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे माणसांवरील कॅन्सरवर याचा उपयोग झाला तर अनेक कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळेल. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.